माझा दोघांनाही प्रश्न आहे समारोपाकडे जाता जाता. 19 वर्षांचा काळ खूप मोठा आहे. यश अपयश राजकारणात असतं, संघर्ष असतो. आज अशी वेळ 19 वर्षानंतर तुम्ही एकमेकांच्या नेत्यांना कदाचित अधिकृतरित्या पहिल्यांदा भेटणार आहात. काय तुमच्या दोघांच्या मनात एकमेकांच्या नेत्यांना भेटण्याचं आकर्षण आहे? आणि अनिलजी, तुम्हाला राज ठाकरेंचे सर्वोत्तम वाटणारे 3 किंवा 5 गुण कुठले आणि तुम्हाला उद्धव ठाकरेंचे 3 किंवा 5 गुण भावणारे कोणते? उद्धव ठाकरे जे आहेत हे उत्तम प्रकारचं त्यांचं संघटन कौशल्य आहे. 100% उत्तम प्रकारचे संघटन कौशल्य आहे त्यांच्याकडे. मितभाषी आहेत ते. त्यांच्या स्वतःचा एक विचारधारा आहे. त्या विचारधारेसोबत ते त्यांची तडजोड करत नाहीत. त्यांची विचारधारा घेऊन ते निघतात. कारण मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. कित्येक वर्ष त्यांच्यासोबत दौर. त्यांच्या सुरुवातीचा काळ तो होता, तेव्हा त्यांच्या गाडीतच असायचो. त्याच्यामुळे मला ते माहिती आहे. त्यांनी दिल्या काही टिप्स पण आम्हाला माहिती आहेत, आपल्याला काय करायला पाहिजे आयुष्यात ते. त्याच्यामुळे काही गुण आहेत ते त्यांच्याकडे आहेत आणि ते वाखाणण्यासारखे आहेत, काही विषय येत नाही. अनिलजी, तुम्ही? ते अतिशय उत्कृष्ट वक्ते आहेत. दुसरा त्यांचा सगळ्यात गुण जो आहे की सर्व क्षेत्रात त्यांचा वावर आहे. सर्व क्षेत्रात म्हणजे राजकारणाच्या पलीकडे सर्व क्षेत्रात एक उत्तम कलाकार आहेत. हे त्यांचं वक्तृत्व आहे आणि स्पष्ट वक्तेपणा आहे. या गोष्टी त्यांच्याकडे आम्हाला नेहमीच भावलेल्या आहेत. तर ते 5 तारखेला ज्याची सुरुवात होणार आहे ते पुढं हातात हात घालून ठाकरे बंधू चालताना जे दिसतील ते 5 तारखेपुरतंच न राहता आणखीनही पुढे चालत राहतील अशी अपेक्षा ठेवायची. शेवटचा प्रश्न. मला असं वाटतं की त्याच्यावर कसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की एखादी घटना जर चांगली घडणार असेल तर त्याचं स्वागतच सगळ्यांनी करायला पाहिजे. त्याच्यात काय अडचण नाही आहे लक्षात. पण आता तो निर्णय त्यांच्या हायकमांडवरती आहे आणि माझ्या हायकमांडवरती आहे. तो हायकमांड एकमेक सुरुवात आहे. मराठी माणसाच्या हिताची ही सुरुवात आहे. दबलेल्या आवाजाला मोठा करण्यासाठी ही नक्की सुरुवात आहे. पण तो हातातला हात हातातला त्या दिवशी चालताना कळेल आपल्याला. पण तो त्याच दिवसापुरता का पुढेपर्यंत? आता हे दोन नेते ठरवतील ना. पण राजीवजी, तुम्ही दुसरा प्रश्न नाही विचारत ना. 2 ठाकरे त्याचे 2 पवार पण आहेत ना. तो प्रश्न पण विचारून घ्या तुम्ही. कारण ते 2 ठाकरे आहेत आणि 2 पवार पण आहेत त्याच्यात. हा लक्षामध्ये. तुम्हाला त्यांनी पण असंच यावं असं वाटतंय? मी काय म्हणालो, मराठीच्या भल्यासाठी जर असं आहे की आता तुम्ही त्याच्याबद्दल बोला. तुम्ही असं भेटला होतात का पवारांना? आपल्याला जेव्हा त्यांना एकत्र आणता येईल तेव्हाही ती क्लिप दाखवता येईल. मग तुम्ही असं शरद पवारांना भेटलायत का? त्यांना असं सांगितलंय का की सुप्रिया आणि अजितदादांनी त्यांच्यात पण इंटरनल काहीतरी चालू असेल? अच्छा, खूप खूप धन्यवाद.